अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अर्थसंकल्पावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन सादर करतील, तर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्यानं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं. 10 आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ आज संपणार आहे आणि यात अनिकेत तटकरे, सुरेश धस, निरंजन डावखरे, विलास पोतनीस निवृत्त होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यात 18 राज्यातील 350 जागांवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर पुढच्या 2 दिवसात 100 ते 150 उमेदवारांची यादीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अबकी बार 48 पारचा नारा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलाय. भाजपनं गेल्या 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली विकास केला असून तोच धागा राज्यामध्ये एकनाथ शिंदेंनी पकडला असल्याचं सावंत म्हणाले. देशात विरोधकांकडे मुद्दे शिल्लक नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. सांगली महानगरपालिकेचा 2024-25 साठीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. 823.28 कोटींचा अर्थसंकल्प पालिकेला मंजूर झाला आणि या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नसल्यानं सांगलीकरांना दिलासा मिळालाय. महावितरण प्रशासनाच्या विरोधात जळगावातील चोपडा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांना 8 तास मिळणारी वीज देखील सुरळीत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. महामार्गावरती बसत शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. धाराशिवमध्ये आरोग्य विभागात 1446 एमबीबीएस डॉक्टरांना पदनियुक्ती मिळाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पदनियुक्ती देण्यात आली. रिक्त पदांचा अनुशेष दूर करणारी सर्वात जलद पद्धतीने राबवलेली भरती प्रक्रिया असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. जळगावातील पाणीपट्टी न भरलेल्या 500 पेक्षा अधिक घरातील नळ कनेक्शन पालिकेनं बंद केलंय. कर थकबाकी न भरणाऱ्यांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला. उन्हाच्या झळा लागत असताना पाणी मिळत नसल्यानं नागरिकांनी पालिकेवरती संताप व्यक्त केला. बेस्टचा पास आजपासून महागलाय. त्यानुसार दैनिक पासात 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर मासिक पासात 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र सर्वसाधारण तिकीट दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. मुंबईकरांवरील 100% 5 मार्चपर्यंत असणारी पाणी कपात तुर्तास टळली आहे. राखीव साठा देण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. राज्यात आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाली. या वर्षी 16 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली, तर विद्यार्थ्यांना पेपरच्या कालावधीत 10 मिनिटांचा कालावधी वाढवून देण्यात आलाय. मलंगडच्या कुशवली गावात गुटखा बनवण्याचा कारखाना सापडलाय. कल्याण क्राईम ब्रांचनं याचा पर्दाफाश केला आणि यात 3 आरोपींना अटक झाली आहे. यात मशिनरीसह गुटख्याचा साठा देखील जप्त करण्यात आलाय. तर गुटखा विक्रीचा सुरत कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे अधिकचा तपास सुरू आहे. अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच तिच्या पतीचा खून केला. या हत्येनंतर पोलिसांनी पत्नीसह हत्या करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय. अंबरनाथच्या राहुल नगरमध्ये एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झालाय. घरातली माणसं बाहेर पडल्यानं सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महायुतीत शिरूरच्या जागेवरून तिढा निर्माण झालाय. त्याबाबत आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपणच ही लोकसभा निवडणूक लढवायची असा निर्णय या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं. एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला जातोय, मात्र यंदा एनडीएला 150 जागा सुद्धा मिळवता येणार नसल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. अकोल्यातील पारस इथे कुणबी संवाद मेळाव्याच्या आयोजनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पुढे कितीही दावे केले तरी छत्रपती संभाजीनगरचा गड हा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. नागरिकांना देखील ते मान्य असल्याचं चंद्रकांत खैरेंनी म्हटलं. मी शत्रूंना कमी लेखत नाही, लहान असला तरी मी त्याला मोठा समजतो असं ते म्हणाले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. लोणावळ्यात 137 सदस्यांनी राजीनामा दिला. विनोद हुगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राष्ट्रवादी मावळ तालुका पक्षनेता यांनी लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिलं आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत हे राजीनामा सत्र सुरू झालं. लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक म्हणून प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे. त्यानुसार प्रवीण दरेकर यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करून जळगाव लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. नांदेड लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजप पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. जयकुमार रावल आणि सुभाष बापू देशमुख यांची पक्ष निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली.
शेतजमीन बळकावल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। रीटा उपाध्याय या महिलेने त्यांच्यावरती जमीन बळकावल्याचा आरोप केला। राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्रांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनानं निधीची मर्यादा 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये इतकी वाढवली आहे। हा निर्णय घेतल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळानं अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले। गेल्या 6 दिवसांपासून रेल्वे स्थानक स्वच्छता ठेकेदारांना स्वच्छ न केल्यामुळे कुर्डुवाडी प्लॅटफॉर्मवरती सर्वत्र कचरा पसरला आणि संबंधित ठेकेदारांचं बिल रेल्वे विभागानं न दिल्यामुळे ठेकेदारांनी काम बंद ठेवलंय। प्रशासन आणि ठेकेदार यांच्या वादात रेल्वे प्रवाशांचे मात्र हाल झालेत। आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि राणीच्या बागेतील पर्यटकांचं खास आकर्षण ठरलेल्या पेंग्विन्सना इतर राज्यात मागणी वाढते। ओडिशा, गुजरातसह उत्तर प्रदेशातील गोरखपूर, लखनौ इथल्या प्राणी संग्रहालयांनी सुद्धा मुंबईच्या राणीच्या बागेतील काही पेंग्विन्स आमच्याकडे पाठवा अशी विनंती राणीचा बाग प्राधिकरणाला पत्र व्यवहाराद्वारे केली आहे। मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सध्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत। त्या दौऱ्यामधील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये बिल गेट्स नागपुरातील प्रसिद्ध डॉली चायवाल्याकडे चहा पिताना दिसतायत। परळीमध्ये राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद झाली। या परिषदेत अभिनेत्री केतकी चितळेनं अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये केतकी विरोधात आणि परिषदेचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल झालाय। गोंदियामध्ये जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। 25 लिटर दूध देणारी गाय आणि म्हैस आकर्षणाचं केंद्र ठरली। एका शेतकऱ्यानं रस्ता अडवला म्हणून बुलढाण्याच्या डोंगरगाव येथील 25 शेतकऱ्यांनी पेनटाकळी धरणात आंदोलन केलं। शेताला रस्ता देण्यासाठी अनेक निवेदनं देऊनही तोडगा न निघाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रीय महामार्गावरती गतिरोधक बांधावेत या मागणीसाठी शाळकरी विद्यार्थी आणि पालकांनी बीडमध्ये रास्ता रोको केला। अपघात झाल्यानंतर शासनाला जाग येणार का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय। समांतर रस्ता तसंच अंडरपास बोगद्यासाठी जळगावातील एरंडोल येथील नागरिकांनी केलेला रास्ता रोको 4 तासांनंतर मागे घेण्यात आला। 2 महिन्यात मागण्या मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। परभणीच्या धारणगाव इथल्या दुधना नदीवरती पूल बांधण्याची मागणी करण्यात येते। शेतात जाण्यासाठी इथल्या नागरिकांना थर्माकोलच्या तराफ्यावरून प्रवास करावा लागतोय। बीडमध्ये पुरवठा निरीक्षक पदासाठी ऑनलाईन परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार समोर आलाय। बीड शहरातील स्वामी विवेकानंद कम्प्युटर सेंटरमध्ये एका परीक्षार्थीकडे मायक्रो डिव्हाइस, एक मोबाईल, वॉकी टॉकी डिव्हाइस, हेडफोन असं साहित्य आढळलं। या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालाय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती लोणावळा इथे 3 वाहनांचा अपघात झाला। यात 4 जण किरकोळ जखमी झालेत। अपघातामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। बुलढाण्याच्या संग्रामपूर पंचायत समितीत 10वी आणि 12वीचे प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये एका मद्यधुंद शिक्षकानं चांगलाच राडा केला। महेंद्र रोठे असं शिक्षकाचं नाव असून त्याच्या विरोधात कारवाईची मागणी होतीये। अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा पेट्रोल पंपावरती 4 जणांनी हातात कोयत्यासारखा शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची घटना घडली आणि हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पुणे मेट्रो स्टेशन वादात सापडले। आता पुणे शहर माजी महापौर संघटनेनं यात उडी घेतली आहे। पेठांच्या नावावरून वाद घालणं निरर्थक असून प्रत्येक पेठेचं आपलं वेगळं महत्त्व आहे आणि त्यामुळे बुधवार की कसबा असा वाद टाळण्यासाठी शनिवारवाडा असं नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली। भटक्या विमुक्त जमातीमधील घटकांना त्यांच्या पालावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव उपक्रम लातूर जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येतोय आणि लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी स्वतः पालावरती जाऊन भटक्या विमुक्तांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ दिला। वैजापूर शहरातील नांदूर मधमेश्वर धरणाचे कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाच्या गेटवरती भालगाव आणि डाकपिंपळ ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या दिला। पावसाच्या ओढीनं पाणी टंचाई जाणवते आणि गावातील महिलांना 3 ते 4 किलोमीटरची भटकंती करावी लागते। यासाठी उपोषण करूनही पाणी मिळत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। युवा सेनेनं गोंदिया नगर परिषदेसमोर आंदोलन केलं। नगर परिषदेतील मनुष्यबळासाठी एकाच कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या विरोधात हे आंदोलन झालं। पुण्यामध्ये रघुनाथ दादा यांच्या शेतकरी संघटनेकडून आसूड मोर्चा काढण्यात आला। स्वतःवरती आसूड ओढत आणि हलगी वाजवत हे सर्व शेतकरी पुणे स्टेशनचे ते जिल्हाधिकारी कार्यालय आत्मक्लेश करत चालत होते।
शेतीमालावरील निर्यात बंदी उठवण्यासोबतच विविध मागण्यांसाठी हा आसूड मोर्चा काढण्यात आला।